मित्रांनो, तुम्हालाही असं कधी वाटतं का की तुमचा आकार लहान आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला पूर्णपणे खुश करू शकणार नाही? जर हो, तर थांबा. आजचा हा व्हिडिओ तुमचा हाच सर्वात मोठा गैरसमज कायमचा दूर करणार आहे. कारण सत्य हे आहे की मिळणारा आनंद फक्त आकारावर अवलंबून नसतो, तर योग्य पद्धत, योग्य स्थिती आणि योग्य समजुतीवर अवलंबून असतो. बरेच तरुण मला मेसेज करतात की मॅडम, माझा आकार लहान आहे, माझी जोडीदार खुश होईल का? अनेकदा तर लग्नाआधीच मुले या गोष्टीची खूप चिंता करू लागतात. पण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच ऐकल्या नसतील. जर तुम्ही या गोष्टी समजून घेतल्या तर लहान आकार असूनही तुम्ही तुमच्या जोडीदाराला पूर्णपणे खुश करू शकता. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातला प्रत्येक मुद्दा तुमच्या खूप कामाचा असणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. माझं नाव संगीता जाधव आहे आणि हे चॅनल याच उद्देशाने बनवले आहे की तुम्हाला अचूक आणि योग्य माहिती मिळू शकेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला माझ्याशी वैयक्तिकरित्या बोलायचं असेल तर तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊन मला फेसबुकवर मेसेज करू शकता. तिथे तुमच्या सर्व समस्यांचे निवारण केले जाईल. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी चॅनलची मेंबरशिप घेणे अनिवार्य आहे. चला तर मग आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. मुख्य मुद्दा, आकाराचा गैरसमज. पहा, एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. बहुतांश मुलांना वाटतं की जर त्यांचा आकार मोठा नसेल तर ते आपल्या जोडीदाराला खुश करू शकणार नाहीत. पण हे अर्धवट सत्य आहे. खरी गोष्ट ही आहे की महिलांचा आनंद फक्त आकारावर अवलंबून नसतो, तर योग्य कोन, योग्य स्थिती, योग्य गती आणि भावनिक जवळीक या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. अनेकदा असं होतं की मोठा आकार असूनही जोडीदार खुश होत नाही, कारण त्यांची पद्धत चुकीची असते. आणि अनेकदा लहान आकार असूनही जोडपी खूप खुश असतात, कारण एकमेकांना कसं समाधान द्यायचं हे त्यांना चांगलं माहीत असतं. लहान आकारासाठी उत्तम स्थिती. आता बोलूया अशा स्थितींबद्दल ज्या लहान आकार असणाऱ्यांसाठी खूप चांगल्या मानल्या जातात. 1. खुर्चीवरील स्थिती. यात पुरुष जोडीदार खुर्चीवर बसतो आणि महिला जोडीदार त्याच्या मांडीवर बसते. या स्थितीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आणि समोरासमोर असतात. जेव्हा तुम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहता, एकमेकांचे हावभाव अनुभवता, तेव्हा जवळीक खूप वाढते आणि कोन थोडा वेगळा असल्यामुळे लहान आकारही जास्त खोलवर जाणवू शकतो. दुसरे, उभे राहून आधार घेणे. यामध्ये भिंतीचा आधार घेतला जातो. या स्थितीत शरीराचा कोन बदलतो आणि दबाव वेगळ्या पद्धतीने पडतो, ज्यामुळे लहान आकारही जास्त घट्ट जाणवू शकतो. पण इथे एका गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे की यात अजिबात घाई करू नये. हळूहळू आणि नियंत्रणासह हालचाल करावी. तिसरे, विरुद्ध स्थितीत स्त्रीवर. यामध्ये महिला जोडीदार वर असते पण तिचा चेहरा विरुद्ध दिशेला असतो. या स्थितीचा फायदा असा की संपूर्ण नियंत्रण महिलेच्या हातात असते. कोणता कोन जास्त चांगला वाटतोय आणि गती किती ठेवायची हे ती स्वतः ठरवू शकते, ज्यामुळे तिला जास्त समाधान मिळते. चौथे, अंथरुणाच्या कडेला. यामध्ये महिला जोडीदार अंथरुणाच्या कडेला असते आणि पुरुष जोडीदार खाली उभा असतो. या स्थितीचा फायदा हा आहे की प्रवेशाचा कोन थोडा वेगळा होतो, ज्यामुळे खोलवर जाणीव मिळू शकते. विशेषतः ज्यांना शारीरिक अस्वस्थता वाटते त्यांच्यासाठी ही स्थिती खूप आरामदायक असते. 5वी, पद्मस्थिती. ही स्थिती अतिशय खास आणि प्रणयी मानली जाते. यात दोघेही जोडीदार समोरासमोर बसतात आणि एकमेकांना पकडून हळूहळू हालचाल करतात. यात शारीरिक संबंधांसोबतच भावनिक नातंसुद्धा खूप मजबूत होते. एक महत्त्वाचे रहस्य, महिला फक्त वेगवान हालचाल किंवा मोठ्या आकाराने खुश होत नाहीत. जेव्हा जोडीदार त्यांच्या भावना समजून घेतो तेव्हा त्यांना सर्वात जास्त समाधान मिळते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या शारीरिक हावभावांकडे लक्ष दिले पाहिजे. तिचं शरीर कसं प्रतिसाद देत आहे हे समजून घेणं महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळी फक्त कृती करण्याची घाई करू नका. थोडे थांबा, तिला जवळ घ्या, तिच्याशी बोला आणि मग हळूहळू पुढे जा. निष्कर्ष आणि आवाहन, आउट्रो. तर मित्रांनो, जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल की तुमचा आकार लहान आहे तर आज नंतर ही भीती मनातून काढून टाका. योग्य समज आणि योग्य पद्धतीच्या मदतीने तुम्ही एक आनंदी वैवाहिक जीवन जगू शकता. जर तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नातेसंबंध किंवा पुरुषांचे स्वास्थ्य या विषयांशी संबंधित पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन नक्की दाबा. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.
लक्षात ठेवा, योग्य माहिती हीच सर्वात मोठी ताकद असते.